नमस्कार, आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पुणे मंडळाची जी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हची जी जाहिरात आलेली आहे, त्यामधली आपण आज स्कीम बघणार आहोत. UK जो स्कीम कोड आहे 732 UK 1321 इन्क्लुझिव्ह हाऊसिंगची जी बिल्डिंग आहे वाघोली 1 BHKचे, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त जवळपास फ्लॅट आहेत 43. तर त्या स्कीमबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ऑलरेडी आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, तर तोही तुम्ही चेक करू शकता. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती बघणार आहोत, प्लॅन व्यवस्थित बघणार आहोत, लोकेशन व्यवस्थित बघणार आहोत. तर ॲप्लिकेशन करणार असाल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाकी स्कीमच्याही अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील. चला तर मग बघूया स्कीमच्या डिटेल्स. आपण पहिलं बघणार आहोत. स्कीम कोड आहे 732 UK 1321 इन्क्लुझिव्ह हाऊसिंग वाघोली 1 BHKचा हा फ्लॅट आहे. जनरल पब्लिकसाठी ह्या सगळ्या जे टेनमेंट्स आहेत 43 ह्या जनरल पब्लिकसाठी आहे. याचा जर आपण कार्पेट एरिया जर बघितला 44.09 ते 44.68 स्क्वेअर मीटरचा आहे, जो की जवळपास 474 ते 480 पर्यंत ह्याचं कार्पेट एरिया आहे. फ्लॅट मोठे आहेत. कार्पेट एरिया जर बघितलं तर प्राईज याची 17,41,700 आहे. EMD अमाऊंट जी अनामत रक्कम भरायची आहे ती 20,000 अनामत रक्कम भरायची आहे. चला तर मग याचं लोकेशन आपण बघूया. पहिलं तर लोकेशन कुठं आहे. हा प्रोजेक्ट जर बघितला तर विजय विला जावडेकरचा विजय यशविन इन्चॅन्टे म्हणून जो एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये ह्या माडाच्या फ्लॅट आहेत. जर आपण बघितलं तर ही पूर्ण विजेचा प्रोजेक्ट आहे यशविनचा. त्याच्या बाजूला ही जी कॉर्नर साईडला जी बिल्डिंग दिसते ही इन्क्लुझिव्ह हाऊसिंगची बिल्डिंग आहे. यात काही सेल्सचे फ्लॅट आहेत, काही इन्क्लुझिव्ह हाऊसिंगसाठीचे फ्लॅट आहेत. तर त्याचं डिटेल आपण बघणार आहोत. लोकेशन बघितलं तर हे लोकेशन आहे बिल्डिंगच्या. जर तुम्हाला एक्सटेरियर बघायचं असेल तर आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ते तुम्हाला बघायला भेटेल, ते तुम्ही नक्की चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल. आता लोकेशनच्या आजूबाजूला जर बघितलं महत्त्वाचं, तर हा ॲक्च्युली वाघोली जरी म्हटलं तरी बऱ्याच आता सध्याचा बिल्डर जे काय आहे अपर खराडी म्हणून हा एरिया कन्सिडर केला जातो. कारण हा पार्ट जर बघितला आपण तर वाघोली आणि खराडीच्या मध्ये जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये हा प्रोजेक्ट आहे मोठासा. तर तो कनेक्टिंग जर बघितलं तर अप्पर खराडी मेन रोड जो आहे, हा रोड जो नगर पुणे हायवेला कनेक्ट होतो, त्या रोडलाच यशविन साठी जो प्रोजेक्ट आहे विला जावडेकरचा, एक मोठासा ड्युअल कॅरेजवे रोड ऑलरेडी त्यांनी बिल्ड केलेला आहे त्या प्रोजेक्टसाठी स्पेशली, जो की खराडीच्या IT पार्कला, इव्हॉन IT पार्क असेल किंवा WTCला कनेक्ट होतो. आणि ह्या बाजूने सुद्धा वाघोलीच्या साईडने सुद्धा एक त्याला एंट्री आहे, रोडची कनेक्टिव्हिटी आहे. जवळपास म्हटलं तर डिक्यात लॉन जो वाघोलीचा तो जवळ आहे, किंवा बागेश्वर मंदिर असेल किंवा वाघोलीचं बाजारतळ असेल ते जवळ आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे अप्पर किंवा खराडीच्या बाजूला आजूबाजूला सुद्धा मोठे प्रोजेक्ट डेव्हलप होणार आहे. या बाजूला सुद्धा लोडाचा प्रोजेक्ट आहे प्लॅन. आणि जवळ जर बघितलं तर DY पाटील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याचा कॅम्पस आहे. बाजूला इव्हॉन IT पार्क असेल, WTC असेल, इंटरनॅशनल खराडी IT टेक पार्क असेल, किंवा जो नवीन IT पार्क डेव्हलप होत चालले खराडी आणि वाघोलीच्या मध्ये, तो पार्ट आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे खराडीच्या बाजूने असल्यामुळे, IT पार्कच्या बाजूने असल्यामुळे, पण सुशील टावर वगैरे किंवा इतरही मोठे मोठे प्रोजेक्ट ह्या एरियामध्ये आहे जवळपास. त्यामुळे हा प्रोजेक्ट असल्यामुळे किंवा एरियामुळे, IT पार्कमुळे ह्याचं मार्केट जे आहे ते चांगलं आहे. तर हे त्याचं लोकेशन आहे. आजूबाजूची कनेक्टिव्हिटी अतिशय व्यवस्थित आहे. जर ॲक्च्युअली जर आपण त्याचा लेआउट जो बघायचं म्हटलं तर हे विलास जावडेकरचा जो काही यशविन इन्चाटे आहे त्याच्या जर प्रोजेक्टमध्ये बघितलं तर हे असं त्याचं लेआउट आहे ॲक्च्युअल वेबसाईटवर. आणि ही जी साईडची बिल्डिंग दिसते ही माडासाठीची किंवा इन्क्लुझिव्ह हाऊसिंगची बिल्डिंग आहे पूर्ण प्रोजेक्टमध्ये. ओके, तर बाकी डिटेल्ससुद्धा आपण बघणार आहोत की महारेरावर काय दिलेलं आहे, हेही अतिशय महत्त्वाचं आहे. एखाद्या स्कीमला जर आपण अप्लाय करणार असेल तर ह्या डिटेल नक्की चेक करा. म्हाडाही सांगतं की तुम्ही प्रोजेक्टचा डिटेल नक्की चेक करत झाला. UK 1321 इन्क्लुझिव्ह हाऊसिंग नावानेच रजिस्टर आहे. प्रोजेक्ट कंप्लीट होतोय डिसेंबर 2026 या इयर एंडला हा प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये काही लिटिगेशन दाखवलेले आहेत. 49 नंबर, केस नंबर 57849 असे 3 लिटिगेशन नाही आहे, तर हे 2च आहे. त्यातलं एक क्लोज झालेलं आहे. आपण जर बघितलं तर 2009चं जे आहे ते क्लोज आहे, ऑनगोईंग आहे. त्याच्या डिटेल्स आपल्याला बघायला भेटतील. किंवा या ठिकाणी खाली जर आपण बघितलं तर अदर लिगल डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी लिटिगेशनचं जे करंट स्टेटस आहे ते महारेरावर अपलोड केलेलं आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर हे केस नंबर 49578101 ह्या 3 केस आहे. त्यातल्या एक डिस्पोज झालेली आहे जी आपण बघितली. पेंडिंग फॉर आर्ग्युमेंट आहे एक केस, आणि समन्स टू अदर फ्यू डिफेंडंट्स आर येट टू बी रिसिव्ड. म्हणजे ह्या सध्या जर आपण बघितलं, आणि महत्त्वाचं काय, वेदर एनी प्रिव्हेन्शन इंजंक्शन इंट्रीम ऑर्डर इज पास्ट, येस नो. नो म्हणजे कुठला स्टे वगैरे आहे का, किंवा कन्स्ट्रक्शनसाठी स्थगिती आहे का, तर असं कुठलंच नाही आहे. तर हे असे लिटिगेशनबाबतचे अपडेट आहेत.
आता बिल्डिंग जर बघितली तर C1 C2 म्हणून बिल्डिंग आहे. 24 फ्लोअर आहेत. जवळपास 22 फ्लोअर जे आहे हॅबिटेबल म्हणजेच रेसिडेन्शियल राहण्याचे फ्लोअर आहेत. टोटल 171 त्या ठिकाणी युनिट्स आहेत. बाकीच्या डिटेल्स जर आपण बघितलं, पार्किंगच्या डिटेल्समध्ये 209 टोटल पार्किंग दाखवलं आहे. याच्यात कार किंवा टू व्हीलर असं स्पेसिफाय केलेलं नाही आहे. ते आपण लेआउटमध्ये नक्की बघूया. तर ह्याचा आता आपण लेआउट बघूया की लेआउट कसा आहे, कशा प्रकारचा लेआउट दिलेला आहे या बिल्डिंगचा. तर हा त्याचा लेआउट रिवाईज झालेला आहे. जो लेआउट आहे तो बऱ्याचदा रिवाईज झालेला आहे आणि फायनल जो आहे 2024च्या ठिकाणी आपल्याला अपडेट दिसतंय. बिल्डिंग जी आपण म्हणतोय इन्क्लुझिंग हाऊसिंग, तर या ठिकाणी आपल्याला बिल्डिंग दिलेली आहे. बिल्डिंग C1 C2 सेल प्लस इन्क्लुझिंग हाऊसिंग म्हणून दिलेला आहे. त्याच्यात काही भाग जो दिलेला आहे तो सेल्सवाला दिलेला आहे, रेसिडेन्शियल सेल्स आणि रेसिडेन्शियल इन्क्लुझिंग हाऊसिंगसाठीचा काही भाग दिलेला आहे. तर त्याच्यात 16 जे फ्लॅट आहे सेलचे आहेत, 155 जे फ्लॅट आहेत ते इन्क्लुझिंग हाऊसिंगचे आहेत. त्यातले हे 43 जे फ्लॅट आहेत ते आत्ताच्या स्कीममध्ये आहेत. ओके, तर असं याचा डिटेल्स आहेत. याच्या जर आपण प्लॅनमध्ये जर बघितलं तर ह्या बाजूला जी आपण बिल्डिंग जर बघितली ती C1 C2 सेल्स प्लस इन्क्लुझिंग हाऊसिंग बिल्डिंग, बेसमेंट प्लस लोअर ग्राउंड स्टिल्ट प्लस 22 फ्लोअर्स अशी ही बिल्डिंग आहे. टोटल 171 युनिट्स आहेत या ठिकाणी. महत्त्वाचं आहे पार्किंग स्टेटमेंट. पार्किंग जर आपण बघितलं ह्या प्रोजेक्टसाठी तर पार्किंग किती अवेलेबल आहे. बऱ्याचदा लोकांचा प्रश्न असतो की पार्किंग कशी आहे किंवा किती अवेलेबल आहे. तर आपण पार्किंगचं स्टेटमेंट जर बघितलं, स्पेशली बाकी बिल्डिंगसाठी टोटल पार्किंग कॅल्क्युलेशनचं वेगळं दिलेलं आहे आणि खाली एक टेबल दिलेला आहे, तो नक्की तुम्ही चेक करा. टोटल पार्किंग कॅल्क्युलेशन दिलेलं आहे बिल्डिंग C1 C2 साठी सेल्स प्लस इन्क्लुझिंग हाऊसिंग. ओके, ह्याच्यात स्पेसिफिकली जर बिल्डिंग बघितली C1 C2 मधली इन्क्लुझिंग हाऊसिंगसाठीची, फॉर 4 टेनमेंट्स हॅव्हिंग बिल्ट अप एरिया अप टू 50 स्क्वेअर मीटर 0-5-5 अशा प्रकारचं एक जे रिक्वायरमेंट आहे ती दिलेली आहे. म्हणजे 50 स्क्वेअर मीटरपर्यंतच्या 4 फ्लॅट मिळून 0 म्हणजे कार पार्किंग, 5 स्कूटर पार्किंग, 5 सायकल पार्किंग असं त्याचं मिनिंग माझ्या अंडरस्टँडिंगनुसार तरी असं आहे. कारण हे जर बघितलं तर सगळे जे फ्लॅट आहे इन्क्लुझिंग हाऊसिंगवाले ते 50 स्क्वेअर मीटरच्या आत आहेत, 44 ते 45 स्क्वेअर मीटरचे आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 4 फ्लॅट मिळून त्यांनी सांगितलं की 4 फ्लॅट मिळून कार पार्किंग तर तिथं दिसत नाहीये स्टेटमेंटमध्ये तरी, पण जी टू व्हीलर पार्किंग आहे ती 4 फ्लॅट मिळून 5 आहेत आणि सायकलच्या पार्किंग 4 फ्लॅट मिळून 5 आहे असं या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये तरी क्लिअरली दिसतंय. आणि जे सेल्सवाले फ्लॅट आहेत म्हणजे इन्क्लुझिंग हाऊसिंग सोडून जे प्रायव्हेटचे फ्लॅट आहेत 16, त्यांना 2-1 असे 8 पार्किंग त्या ठिकाणी अवेलेबल आहे. टोटल फ्लॅट जर बघितलं तर 171 आहे. तर हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पार्किंगचं जर बघितलं तर पार्किंग या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेली आहे. कार पार्किंगसाठीचं या ठिकाणी 0 व्हॅल्यू आहे, त्यामुळे हे एकदा चेक करावं लागेल कारण ह्या ठिकाणी तरी लेआउटमध्ये तरी दिसत नाहीये. ओके, आता हे झालं लेआउटमधला डिटेल्स. आपण आता बघूया की जो प्लॅन आहे फ्लोअर प्लॅन तो कसा आहे. ही बिल्डिंग आहे, याचं जर आपण टिपिकल फ्लोअर प्लॅन जर बघितला तर अशा प्रकारचे फ्लॅट आहेत. फ्लॅट मोठे आहेत, 5x10 5.10 ते 3.45 म्हणजे खूप मोठासा हॉल आहे. लॉबी दिलेली आहे छोटीशी आणि मोठासा हॉल दिलेला आहे. बाजूला किचन आहे, बाथरूम आणि वॉशरूम सेपरेट दिलेला आहे. बेडरूमसुद्धा बऱ्यापैकी व्यवस्थित मोठ्या साईजचं दिलेलं आहे. थोडासा कॉर्नर टाईपचा एरिया आहे. बट यात जर बघितलं तर बाल्कनीचा कुठेही उल्लेख दिसत नाही आहे फ्लोअर प्लॅनमध्ये. ते सेमच स्ट्रक्चरचे बाकीचे सुद्धा फ्लॅट आहेत. थोडाफार चेंज असेल कारण 44 ते 44.09 ते 44.68 असे हे प्लॅन आहेत. तर हे झालं याचं फ्लोअर प्लॅन. अशा प्रकारचा फ्लॅट आहेत. बाल्कनी या ठिकाणी दिसत नाहीये. महत्त्वाचं जर अजून बघायचं म्हटलं तर ह्या प्लॅनमध्ये 2 लिफ्ट आहेत, ह्या बाजूला दिलेल्या आहेत. ह्या साईडला ह्या बाजूला एक फायर स्टेअरकेस आहे आणि एक ह्या बाजूला स्टेअरकेस आहे. अशा 2 स्टेअरकेस आहेत. ओके, तर ह्या आहेत डिटेल फ्लोअर प्लॅनच्या. आता आपण सध्या जे करंट मार्केट आहे ते आपण बघूया की विलास यशविन इन्चांटेच्या तिथं काय मार्केट आहे सध्या. जर आपण तो 99 एकर्सवर जर बघितलं तर 2 BHK किंवा 613 स्क्वेअर फुटापर्यंतचे जे फ्लॅट आहे त्यांची प्राईस आपण जर बघितली तर 77 लाख आहे विथ चार्जेस. पण त्यात बऱ्यापैकी प्लॅन त्यांचे व्यवस्थित असणार आहे किंवा अमॅनिटीज असणार आहे. आणि आता जी म्हाडाची प्राईस आहे ती 474 ते 480 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट आहे जी 17 लाखाच्या आसपास आहे. तर हे आहे कम्पॅरिझन. आता प्रॉपर्टी रेट बघितलं तर वाघोली म्हटलं तर प्रॉपर्टी रेट वाघोलीसाठीचे कमी आहेत. बट हा पार्ट जर बघितला तर हा अप्पर खराडी म्हणजेच वाघोली आणि खराडीमधला पार्ट आहे. त्यामुळे रेट जर खराडीतले बघितले तर
1000च्या आसपास याचे ॲव्हरेज रेट आहे आणि इकडे जर बघितले तर 5700 आहे. तर आपण ॲव्हरेज जरी पकडलं तर 8-9 हजाराच्या आसपास याचे ॲव्हरेज आपण रेट पकडू शकतो. दोन्ही जो एरिया आहे किंवा कनेक्टिव्हिटी च्या दृष्टीने जर बघितलं तर चांगलं लोकेशन आहे. तर हे अपडेट आहेत. बाकी डिटेल्स काही असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर काही लिटिगेशन आहे जे की इतके जास्त सिव्हिरिटी नाही आहे की त्यामुळे स्टे वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी तर होणार नाही आहे. ओके, तर दुसरं आहे की ह्याच्यात पार्किंगसाठीचा थोडासा इश्यू दिसतोय आणि त्यानंतर जर बघितलं तर बाल्कनी नाही आहे. पण जर एरिया जर बघितला प्राईसच्या मानाने तर एरिया जास्त दिसतोय. कार्पेट एरिया 1 BHKच्या मानाने 474 ते 480 स्क्वेअर फूट म्हणजे खूप मोठा 1 BHK दिलेला आहे. बाल्कनी नाही आहे, पण प्राईससुद्धा जर आपण बघितलं तर 17,41,000 आहे. पोजेशन किंवा कंप्लिशन जर बघितलं तर इयर एंडला ह्याचं कंप्लिशन होणार आहे. तर या आहेत पूर्ण डिटेल्स. या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि अशाच रेग्युलर आणि डिटेल अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.